हायपरटेन्शन इन यंग पॉप्युलेशन अलॉंग विथ कोरोनरी आर्टरी डिसीज अँड हायर हार्ट रेट या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अक्षय धनंजय शहा, MD मेडिसिन, कन्सल्टंट फिजिशियन, विटा डिस्ट्रिक्ट सांगली. डॉक्टर, हायपरटेन्शनची व्याख्या कशी करायची आणि त्या व्यक्तीला हायपरटेन्शन आहे असा निष्कर्ष केव्हा काढायचा? नमस्कार, मी डॉक्टर अक्षय शहा, मी MD मेडिसिन, कन्सल्टंट फिजिशियन, विटा सांगली येथे प्रॅक्टिस करतो. आपण युजली 18 वर्षांच्या वरील लोकांमध्ये उच्च रक्तदाब खालील प्रमाणे डिफाईन करतो. जसं की सिस्टोलिक ब्लड प्रेशर 140 किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा डायस्टोलिक ब्लड प्रेशर 90 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आपण अशा लोकांमध्ये उच्च रक्तदाब आहे म्हणजेच हायपरटेन्शन आहे असं म्हणतो. हायपरटेन्शन पूर्णपणे बरा होऊ शकतो का? उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, म्हणजे पूर्ण क्युअर करू शकत नाही आपण. पण आहार विहार यातील बदल आणि अचूक उपचाराने रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. तरुण रुग्णांमध्ये हायपरटेन्शन आणि हृदयविकाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे का? असल्यास मूळ कारण काय असू शकते? पूर्वी उच्च रक्तदाब किंवा हृदयाचा झटका येणे हे 50 किंवा 60तल्या लोकांमध्ये शक्यतो आढळत असे, पण अलीकडच्या काळामध्ये उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार यांचे प्रमाण 30तील किंवा 40तील लोकांमध्ये देखील जास्त प्रमाणात आढळत आहे. याला बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. वेळी अवेळी जेवण, फास्ट फूडचे सेवन, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, कोविड इत्यादी अनेक कारणे आहेत. पब्लिक अवेअरनेस इनिशिएटिव्ह बाय ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स.